सो आपला क्वेश्चन असा होता, इन द फॉलोइंग स्विचिंग सर्किट. आता हे सर्किट डायग्राम दिलेली आहे, मला स्विचेस लिहायचे होते. सो स्विचेस आहेत. पहिला स्विच आहे इथं S1, पहिला स्विच आहे S1, दुसरा आहे S2, तिसरा आहे S1 डॅश, नेक्स्ट आहे S2 परत, पुढचा आहे S3 आणि नेक्स्ट आहे S2 डॅश. असे 4 स्विचेस आहेत. S1, S2, S1 डॅश, S2, S3 आणि S2 डॅश. सॉरी 6 स्विचेस आहेत. आता तुम्हाला याच्यामध्ये विचारलं काय काय त्यांनी. पहिलं विचारलंय फर्स्ट राईट सिम्बॉलिक फॉर्म. तुम्हाला हे सर्किटचं सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं आहे. सेकंड कन्स्ट्रक्ट स्विचिंग टेबल. कन्स्ट्रक्ट स्विचिंग टेबल. स्विचिंग टेबल तुम्हाला जमतोय सगळ्यांना बरोबर. आणि तिसरं त्यांनी विचारलंय सिम्प्लिफाय द सर्किट. ओके. आता ह्या प्रॉब्लेममध्ये पहिलं आणि थर्ड म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म आणि सिम्प्लिफाय द सर्किट हे मी करतो. आणि तुम्हाला हे कन्स्ट्रक्ट द स्विचिंग टेबल जे आहे हे काय करायचं, तुम्हाला होमवर्कला करायचं आणि मला पाठवायचं. सिम्पल आहे, दिलं मी तुम्हाला होमवर्कसाठी. ओके ठीक आहे. सो आन्सर मी स्टार्ट करतो. फर्स्ट सिम्बॉलिक फॉर्म. चला मला हेल्प करा रे सिम्बॉलिक फॉर्म लिहिण्यासाठी. in bracket P In bracket, and Q P and Q or in in bracket negation of P and Q negation of P and Q bracket complete or in bracket R and negation of Q R and negation of Q. Q bracket complete. ओके. हां आता इज इक्विव्हॅलंट टू कोणते पण 2 ब्रॅकेट अगोदर तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी घ्यायचे. मग पहिला ब्रॅकेट घेऊ का सेकंड ब्रॅकेट, पहिले 2 ब्रॅकेट घ्यायचे का दुसरे 2 घ्यायचे. बघा जिथून कॉमन निघेल ते मला सांगा. पहिल्या 2 ब्रॅकेटमधून निघतंय का कॉमन कोणी. And Q. अँड क्यू. करेक्ट. अँड क्यू. मग सांगा पहिल्या ब्रॅकेटमध्ये कोण शिल्लक राहील अँड क्यू जर कॉमन काढला तर. P or negation of P. और निगेशन ऑफ पी. P आणि काय कॉमन काढला होता तुम्ही. and Q. अँड क्यू कॉमन काढला होता बरोबर. सो इथे लिहितो मी अँड क्यू. आणि तिसरा ब्रॅकेट आर अँड निगेशन ऑफ क्यू ॲज इट इज. कोणता लॉ रे कॉमन काढलाय आपण. Distributive law. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इज इक्विव्हॅलंट टू. हां सांगा आता इथं बघून कोणता लॉ आठवतो. Complement law and answer true. True. Yes, true and Q or R and negation of Q. Complement law. Good. तेच रिपीट होतंय ना आता. काय लागलंय तुम्हाला की नाही. आता इथं कोणता Identity law and P. P च्या ऐवजी कोण इथं. P and Q आहे. इथं Q आहे अँड Q म्हणजे P च्या ऐवजी माझा आन्सर काय लिहितं मग Q होईल. जे स्टेटमेंट Q असेल आहे. Q or R and negation of Q. बरोबर. कोणता लॉ वापरला आपण इथं. आयडेंटिटी लॉ. गुड. नेक्स्ट इज इक्वल टू. आता Q or ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. सांगा पहिला ब्रॅकेट काय येईल रे. Q or R Q or R ब्रॅकेट कम्प्लीट. and अँड सेकंड ब्रॅकेट मध्ये Q and negation of Q अँड का और. or हां Q or निगेशन ऑफ Q. मल्टिप्लिकेशन केलंय कोणता लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. व्हेरी गुड. आता सांगा रे मला Q or R अँड याचा आन्सर परत. complement law true. कॉम्प्लिमेंट लॉ आन्सर ट्रू. काय तेच रिपीट व्हायला लागलं. आता फास्ट झाले बघा तुम्ही. कॉम्प्लिमेंट लॉ आन्सर इज ट्रू. परत इथं P अँड ट्रूचा फॉर्म्युला अप्लाय होईल. आयडेंटिटी लॉ याचा आन्सर काय असतं. Q or R म्हणजे P. करेक्ट. Q or R. कोणता लॉ यूज झाला इथं. आयडेंटिटी लॉ. अजून सिम्प्लिफाय होईल का रे आता हे सर्किट. नाही. ओरिजिनल स्विचिंग सर्किट मध्ये किती स्विच होते 6. आता किती राहिले 2. ओके.
पण कधी पण लक्षात ठेवा, सिम्प्लिफाय करायला जर विचारलं तर सिम्प्लिफाय करून सर्किट डायग्राम ड्रॉ करायची असते. 2 स्विचेस आहेत, पॅरलल मध्ये का सिरीज मध्ये? पॅरलल. पॅरलल. ऑर आलेलं आहे, करेक्ट. इथं जॉईन केलं मी बॅटरी. हिअर इज अ लॅम्प. ओके, क्यूब आहे. सांगा स्विचेसचं नाव मला. S2 आणि S3. S2 आणि S3 एवढे 2 स्विचेस राहिले. ओके, मग आता ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय कम्प्लीट करायचं रे? येस, स्विचिंग टेबल तयार करायचं आहे फक्त. स्विचिंग टेबल मला तुम्ही तयार करून पाठवून का लगेच होमवर्क म्हणून? स्विचिंग टेबल कोणाचा करायचा आहे? ह्या स्टेटमेंटचा करायचा बरं का रे. ह्या तर तुम्ही म्हणता सर सिम्प्लिफाय स्टेटमेंटचा नाही. ठीक आहे ना, याचा स्विचिंग टेबल विचारलाय तुम्हाला. हे बघा इथं मी मार्क करून दिलंय. सो याचा स्विचिंग टेबल तुम्ही तयार करा आणि मला पाठवा. ठीक आहे. 2